सुंदर ते ध्यान सुंदर ते सुंदर ते
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपते श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. विठ्ठल विठ्ठल झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, धन्य तुकोबा समर्थ, जैन केला पुरुषार्थ. मंगल भवन मंगल दशरथ मंगल भवन मंगल सहित विहित पद पुरारी. सिया राममय सदज सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. प्रस्तुत सिद्धपीठामध्ये, प्रथम तर आळंदी नगरीमध्ये सिद्धपीठामध्ये आणि शिवाजी महाराज प्रभू यांच्या धर्मशाळेमध्ये आज सप्ताहातील प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवसाची सेवा बाबांच्या आज्ञेने मला प्राप्त झाली. त्याला ही सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग सर्वांच्या परिचितच काय पण सर्वांच्या पाठातील आहे. विठ्ठल विठ्ठल
राजा म्हटला तरी चालेल. असा हा गोड अभंग सर्वांच्या प्रेमाचा आणि सर्वांच्या नेमाचा, बरं का महाराज, सर्वांच्या प्रेमाचा सर्वांच्या नेमाचा गोड सुंदर अभंग आहे. या अभंगातून महाराजांनी भगवंताचं सौंदर्य गायलेलं आहे. विठ्ठल तेव्हा नामसप्ताहातील प्रथम दिवस म्हटल्यानंतर त्या प्रसंगी त्या अभंगामध्ये भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या गुणाचं, भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन ज्यामध्ये असेल अशा प्रतीचा अभंग प्रथम देवी निवड करायचा असतो. पैकी या अभंगातून महाराज देवाचे गुण सांगत नाही, देवाचं नामही सांगत नाही. मग देवाचं काय सांगतात, रूप कसं आहे ते. विठ्ठल विठ्ठल चालू महिना आहे, हा सगळ्या महिन्यांचा राजा आहे. जे 12 महिने आहेत त्या सगळ्या महिन्यांचा हा महिना राजा म्हटलं तरीही चालेल. याला अधिक महिना असं म्हटलेलं आहे, याला पुरुषोत्तम मास असं म्हटलेलं आहे, याला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. तर या महिन्यामध्ये आपण जे काही सत्कर्म करू, दानधर्म करू, नामचिंतन करू, तीर्थयात्रा करू, जेवढं चांगलं म्हणून करू त्याला अधिक फल असतं. एरवी केलेलं त्याला 1 पट फळ आणि अधिकात केलेलं त्याला 10 पट फळ असतं. विठ्ठल विठ्ठल या महिन्यामध्ये सत्कर्म केलं तर याला 10 पट म्हणा, 20 पट म्हटलं तरी आपण काही देणं घेणं नसतं. याला अधिकस्य अधिकम फलम असं चिंतन आहे. महत्वाचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये इतर काही करायचं नसतं. संसाराचं नवीन काही सुरू करायचं नसतं. जे जुनं असेल ते चालू द्या, पण नवीन असं माणसाने करू नये. या महिन्यामध्ये फक्त नामचिंतन, साधना, हरिपाठ, देवदेव करायचा असतो, तीर्थयात्रा करायची असतात. जेवढं पारमार्थिक कृत्य असतं ते या महिन्यामध्ये करायचं. इतर महिन्यामध्ये करायचं नाही का, करायचं, पण इतर महिन्यापेक्षा या महिन्यामध्ये अवश्य करायचं. विठ्ठल सुंदर ते ध्यान भेटे करकटावरी ठेवनिया, तुळशीहार गा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान. तेव्हा आळंदी ही भूमी ज्ञानभूमी आहे. पंढरपूर ही भूमी प्रेम भक्तिभूमी आहे. पैठण ही भूमी शांतीची भूमी आहे. देवक्षेत्र ही भूमी वैराग्याची भूमी आहे. आणि संत मुक्ताबाईची भूमी म्हणजे मुक्त होण्याची भूमी आहे, मुक्ताईनगर. आणि ही जी आळंदी क्षेत्र ही भूमी आहे, हे ज्ञानप्राप्तीची भूमी आहे. विठ्ठल विठ्ठल क्षेत्रामध्ये आणि शुद्ध बेटामध्ये आणि बाबांच्या आश्रमामध्ये, धर्मशाळेमध्ये सप्ताह सुरू केलेला आहे. अनेक वर्षापासून शक्यतो अधिक मासामध्ये हा महिना म्हणजे सप्ताह साजरा केला जातो. तेव्हा याही वर्षी देखील बाबांनी सप्ताह सुरू केले. बाबांनी सुरू केला आणि बाबांनी तो चालवला. विठ्ठल पवित्र अशी भूमी आहे. तर 84
चौऱ्याऐंशी सिद्ध होऊन गेले, बरोबर आहे ना? 84 सिद्धांचा सिद्ध भेटीने, 84 सिद्धांचा सिद्ध भेटीने, तो सुख सोवा काय मानू, तो सुख सोवा काय सांगू, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. असं महत्वाचं स्थान आहे की ज्या स्थानी माऊलींचे या चारही भावंडाचे जन्म झाले असं पवित्र स्थान. विठ्ठल विठ्ठल सुंदर ते धाम उभे विटे भरी करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. या जगामध्ये प्रत्येक जीव आपलं जीवन जगत असताना काहीतरी आवड घेऊन तो जीवन जगत असतो. आवडच नाही असा मनुष्य या आळंदी क्षेत्रातच काय, या पुणे जिल्ह्यातच काय, या महाराष्ट्रातच काय, या भारतातच काय, अख्ख्या जगामध्ये असा मनुष्य नाही की त्याला बिलकुल आवड नाही. विठ्ठल विठ्ठल या जगामध्ये कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल काही सांगता येत नाही. या जगामध्ये कोणाला राजकारण आवडतात तर कोणाला धर्मकार्य, कोणाला तमाशे आवडेल तर कोणाला कीर्तन आवडेल, कोणाला चेप्पी आवडेल तर कोणाला हिप्पी आवडेल, कोणाला नळी आवडेल तर कोणाला खाण्याची पोळी आवडेल. आवड नाही असं जीवन जगामध्ये काही ना काहीतरी जीवाला आवड असतेच. विठ्ठल विठ्ठल एखाद्या माणसाला नाही देव आवडणार तर त्याला कमीत कमी देवी तरी आवडते. एखाद्या माणसाला नाही देवळातील देवी आवडणार तर कमीत कमी त्याला घरातील तरी देवी आवडणार. आवडच नाही असं जीवन असा मनुष्य जगामध्ये नाही. बरं, जीवाच्या ठिकाणी आवड ही वृत्ती का तयार होते, आवड ही वृत्ती का निर्माण होते, त्याचं कारण आहे मुळात देवाच्या ठिकाणी, मुळात भगवंताच्या ठिकाणी आवड, म्हणून आपल्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी आवड. विठ्ठल असं आहे की कर्माची गुण हे कार्यामध्ये येत असतात, कर्माचे गुण हे कार्यामध्ये उतरत असतात. तशी एक म्हण आहे की बाप तैसा बेटा कुंभार वैसा लोटा, माई तशी लेखन घोडी तशी मी, आहे का? आवडल्याचे गुणधर्म तसे मुलाच्या अंगी तसं भगवान आपलं मूळ आहे. भगवान आपलं मूळ, त्याच्या ठिकाणी आवड म्हणून जीवाच्या ठिकाणी आवड. विठ्ठल विठ्ठल प्राचीन काळी या जगामध्ये कोणीच नव्हतं, एक भगवानच, एक भगवानच. पण त्याला कर्मेना त्याला बरं वाटेना. एक कंठाची म्हणून केली निर्माण 14 भुवन, गगन चंद्र सूर्य मेघ तारंग, पाचवी महाभूत के भिन्न भिन्न हो, ऐसा लागली हा माया सूत्रधारी, ऐसा लागली हा माया सूत्रधारी. भगवंताला कर्मेना कंठवेना आणि मग तोच परमात्मा तुमची आमच्या रूपाने जगाच्या रूपाने तो आकाराला प्राप्त झाला. विठ्ठल त्याला आवड निर्माण झाली आहे का नाही? तुकाराम महाराज बोलतात ना, आवडी धरून आले ती आकारा, आवडी धरून आले ती आकारा,
पोटातून हे सारं जगत निर्माण झालेलं आहे. आवडीतून हे जगत जन्माला आलेलं आहे. तेव्हा आवडीचे प्रकार जरी अनेक असले पण काही ठराविक आवडीचे प्रकार म्हणजे संसाराची आणि दुसरी म्हणजे परमार्थाची, किंवा परमार्थाची दुसरी आवड म्हणजे संसाराची. आपल्या जीवनामध्ये केवळ आपण संसाराचीच आवड धारण केली तर ती आवड आपल्या जीवनामध्ये सद्गती देणार नाही, उलट काय देणार, अधोगती देणार, नरक देणार. पण का याला काय प्रमाण आहे का? तर तुकाराम महाराज सांगतात ना, धर्माया पुत्र दारा प्रमाण आहे. धन माया पुत्र दारा हे तो आवडे नरका थारा. मग बिलकुल आवड धरायचीच नाही धरायची. आवड धरायची देवाची, परमार्थाची, साधू संतांची, आई बापाची, गोमातेची, धर्माची, परमार्थाची. संसारामध्ये राहा, आवड मात्र देवाची धरा. क्रिया संसाराची करा, आवड देवाची धरा. विठ्ठला विठ्ठला कारण संसाराची आवड धारण केली तर त्या जरा जसं मी सांगितलं की नरक प्राप्ती. तर दुसरा एक असा प्रसंग तुकाराम महाराजांनी दोघांचा झालेला संवाद, पती पत्नीचा झालेला संवाद, त्याचा अनुवाद महाराजांनी आपल्या अभंगातून केलेला आहे. तर महाराज असं म्हणतात, विठ्ठल विठ्ठल दावी गुहा माझे दुःख नेना पहा आवडीचा मरला वेळा म्हणे पैसा बिडा. एक पत्नी आपल्या पतिदेवाला सांगते की मला फार दुःख, मला फार दुःख, मला फार दुःख. आणि तो देखील नंदीबाई तो म्हणतो खरंच तुला दुःख, खरंच तुला दुःख. मोठा अभंग आहे पण थोडक्यात काही चरण सांगतो. ती पत्नी सांगते पहा, निपट मदन चाले अन्न, निपट मदन चाले अन्न, पायरी गहू सांगातीन, आवडीचा मरला वेळा वय वय कैसा म्हणे. चाले अन्न आणि पाहिले गहू सांगातील. पत्नी सांगते मला बिलकुल चालत नाही, निपटन चिपटन पोळ वगैरे पूर्वीचे माप होते आणि भरपूर खाल्ल्याशिवाय राहत नाही. निपटामधून चाले अन्न पाहिली गहू सांगातील. 3 वेळेला त्या बाईला किती गहू लागतात? पाहिली भर. मग त्या बाईचं पोट का मोठ एवढं खावणं ते म्हणते मला काही चालत नाही. हा नंदी पण म्हणतो खरंच आहे, खरंच आहे. विठ्ठल विठ्ठल पत्नी पतीला सांगते पहा, अखंड मग पोटाची व्यथा, अखंड मग पोटाची व्यथा, दूध भात तूप साखर पथ्या, आवडीचा मरला वेळा वय वय. माझं पोटाची व्यथा, दूध भात तूप साखर पथ्या. मला पोटाचा आजार आहे, पोटाची बिमारी आहे. ती पत्नी पतीला सांगते. तर तुम्ही माझ्यासाठी कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाई साहेब तुमचं जर पोट दुखतंय
तर तुम्ही इतर काही खाऊ नका. तुम्ही काय सेवन करा, दूध भात तूप साखर एवढंच खाणे, बाकी न खाणे. तर मला साखर खाण्याचा पथ्य असल्यामुळे तुम्ही माझ्यासाठी साखर आणली. पण किती आणली? गेले वारी तुम्ही आणली साखर, गेले वारी तुम्ही आणली साखर. 7 दिवस गेली 10.5 सैर, आवडीचा मल्ला आता सांगा, ज्या ठिकाणी दूध भात तूप साखर अशा गोष्टी ज्या ठिकाणी खाण्यासाठी असतील, मग त्या बाईची तब्येत थोडीच आता कमी राहणार. हो, कमी राहणार. बाई झाली अगरबाई. मग ती बाई पत्नीला सांगू लागली की पहा माझ्या शरीराकडे, पहा माझ्या शरीराकडे. हाड गळवणी आले मांस, सगळं हाड दबले गेले, वरती काय आलं? मांस. हाड गळवणी आले मांस, माझे दुःख तुम्हाने नवे कैसे, आवडीचा मल्ला माझे दुःख तुम्हाने नवे कैसे, आवडीचा मल्ला भेडा, वै वै कैसा म्हणे भिडा. एकंदर त्या बहिणी त्या पतिदेवाला जिवंतपणामध्ये गाढव केलेलं असतं आणि शेवटी मेला तर त्याला काय स्वर्ग प्राप्ती आहे का? बिलकुल नाही. तर त्याला नरकाची प्राप्ती. का म्हणे जिता गाढव केला आणि मेल्यावरती नरकाने ना. हा परिणाम संसाराच्या आवडीचा. विठ्ठला विठ्ठला. संसाराची आवड आणि परमार्थाची आवड. पैकी जीवनामध्ये परमार्थाची आवड निर्माण होण्यासाठी, देवधर्माची साधू संतांची आवड निर्माण होण्यासाठी याकरता पुण्य लागतं, भाग्य लागतं. भाग्याशिवाय पुण्याशिवाय ही आवड निर्माण होत नाही. या निर्माणात तो माणूस येऊ शकत नाही. ज्याचं काही पुण्य तोच हे करू शकतो. विठ्ठला विठ्ठला. जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी बैठा होय. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सांगून त्याचे नाम जे वर येर श्रीरामाचे. पुण्याशिवाय हे घडत नाही. तेव्हा आवडीचे असे 2 प्रकार सांगितले. की माऊली म्हणतात, माझ्या जीवनामध्ये जी आवड दिसत आहे याचं कारण माझं फार मोठं भाग्य, फार मोठं पुण्य, फार मोठं सुकृत. म्हणून माऊली बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. माऊली अनुभव सांगतात मला जी की भगवंताच्या बद्दल आवड निर्माण झाली त्याचं कारण आहे माझं मागचं फार मोठं पुण्य आहे, मागचं फार मोठं सुकृत आहे आणि त्याचा परिणाम मला विठ्ठलाच्या ठिकाणी आवड निर्माण झालेली आहे. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला
आदराने सांगू लागली की बाबांनो देवाची आवड जीवनामध्ये धारण करा. पण लोक म्हटले ठीक महाराज तुम्ही आम्हाला सांगता आग्रहाने, पण अगोदर तुमचंच सांगा. अर्थात तुम्हाला जे आवडत असेल त्या स्वरूपाची आम्ही देखील आवड धारण करू. महाराज सांगतात, काय सांगतात, आवडे निरंतर हेची ध्यान. जे काही दुसरं चरण आहे आणि दुसऱ्या चरणातील हे शेवटचं म्हणजे आपल्याला चरण आहे, शेवटचा अर्ध चरण आहे. आवडे निरंतर हे ध्यान, अर्थात उत्तरार्ध आहे. आवडे निरंतर हे ध्यान, मला हेच ध्यान सकारात्मक महाराज सांगतात. बाकी मला आवडत नाही. मला जर काय आवडत असेल तर हेच ध्यान. ध्यान या शब्दाचा अर्थ स्वरूप असा होतो. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात की मला बाकी नाही आवडत, मला हेच ध्यान आवडतं, मला हेच स्वरूप आवडतं. पण महाराज हे स्वरूप आवडतं, पण नेमकं ते स्वरूप, नेमकं ते ध्यान आहे कसं? काळ आहे का, गोड आहे, उंच आहे का, टोंग आहे, जाडजूड आहे का, पतलं आहे तरी कसं? महाराज म्हणतात, सांगू का तुम्हाला? सुंदर ते ध्यान उभे भेटे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया. तर महाराज म्हणतात ते ध्यान आहे कसं? तर फारच सुंदर आहे. त्या दर्शक सर्वनामाने महाराज बोलतात ते ध्यान फार सुंदर आहे. भगवान हा सगळ्याच अंगाने सुंदर आहे. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. भगवान हा सर्वांग सुंदर आहे. तर भगवंताच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी देखील कमी आहे.
श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी करून झाले वेळे येथे मदन महादेवापुढे येथे कोणीकडे इंद्रचंद्र बाकी सर्व कमीच आहेत. एवढं अप्रतिम रूप देवाचं भगवंताचं आहे. विठो सुंदरा सुंदर रूप नागरा नागर सौंदर्याचा राजा म्हणजे भगवान आहे. या सृष्टीमध्ये जेवढं सौंदर्य आहे तेवढं सगळं भगवंताचं आहे. लक्ष्मी आहे. जगामध्ये सर्वात सुंदर कामदेव आहे. तर तो कामदेव देखील त्याने पैज मारले देवाशी पण शेवटी हरला गेला. आईस्क्रीम झाला. डायरेक्ट मुलाच्या रूपाने भगवंताचे पोटे जन्माला आला. असं चिंतन आहे. कंदर्प तेने कृष्ण केला डायरेक्ट भगवंताचा मुलगाच झाला. एवढं अप्रतिम रूप देवाचं आहे. असा सर्वांग सुंदर परमात्मा सध्या तो विटेवर उभा आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये त्याचं सौंदर्य आपण पाहतो. सुंदर ते ध्यान अर्थात ते ध्यान फार सुंदर आहे. ध्यान शब्द अनेक ठिकाणी आलेला दिसतो. राहू आता हे जिधान डोळा मन का मने नेत्री केली ओळखन ध्यान विटेवरी किंवा नाथमारांचा एक मोठा सुंदर अभंग आहे 4 चरणाचा. सुंदर ते ध्यान घेऊन महादेवरी सुंदर ते ध्यान घेऊन महादेवरी कौशल्या जननी गीत गाय कौशल्या जननी गीत गाय सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी. ध्यान शब्दाचा अर्थ स्वरूपाचा होतो. भगवान रूपाने स्वरूपाने कसा तर सर्वांग सुंदर आहे. विठ्ठल विधान करता की तो सुंदर पण आम्ही तर दरवर्षी पंढरीला जातो. भगवंताचं दर्शनही करतो. आम्ही त्याला चांगलं न्याळूनही पाहतो. पण आम्हाला काळा कुट्ट दिसतो. आम्हाला काही सुंदर वाटतच नाही. तुम्हाला राग आला तरी चालेल. आपल्याला सुंदर का दिसत नाही? कारण आपली दृष्टी मलिन आहे. मलिन दृष्टीला भगवान जसा आहे तसा दिसणार नाही. देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. आपल्याला जी पाहत दृष्टी ती चर्मदृष्टी आहे. कारण चर्मदृष्टीने जगत दिसतो. भावदृष्टीने भगवान सगुण परमात्मा दिसतो. आज भक्ती केली तर आणि त्या दृष्टीने चराचरामध्ये भगवान अनुभूतीला येतो. विठ्ठल सकळ साधू संतांनी देवाचं सौंदर्य गायलेलं आहे. म्हणून त्याला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. त्या दृष्टीला ज्ञान दृष्टी म्हटलं. कारण प्रत्येक दृष्टी पाहण्यासाठी जी इतर काही वस्तू पाहण्यासाठी भिन्न भिन्न दृष्टी सांगितलेली आहे. तुम्हाला खास सोनं पाहायचं ते ती दृष्टी वेगळी आहे. रत्न पाहायचं असेल तर ती दृष्टी वेगळी आहे. हिरा पाहायचा असेल तर ती दृष्टी देखील वेगळी आहे. तुम्हाला बैलाचा व्यापार करायचा असेल तर ती दृष्टी वेगळी आहे. एखादी मुलगी पाहण्यासाठी गेले तर ती दृष्टी वेगळी असते. ती सर्वांना कळत नसते. भूमियातील धन पाहण्यासाठी ती दृष्टी वेगळी आहे. ती पायाळूची दृष्टी नसते. जो पायाळू असेल खास तर त्याला ते दिसत असतं. धन कुठं आहे ती दिसत असतं. पाणी सर्वांना दिसत नसतं. त्याकरता पानाड्याच लागतो. ओरिजिनल पानाड्या तपा देणारा पानाड्या खर्चा टाकतो आपल्याला. पाणी पाहण्यासाठी पानाड्याच दृष्टी. तुमचं तसं
भगवान पाहण्यासाठी ज्ञान दृष्टी लागते. विठ्ठल आणि तो सर्वांग सुंदर परमात्मा विटेवर उभा आहे. आता विटेवरच का उभा राहिला, कंबरेवरच हात का ठेवले, नासावर दृष्टी का ठेवली, तर हा विचार जर कायम राहिला तर पुढे करू. पण भगवान म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की भगवान कसा तर सुंदर आहे. असा तो सुंदर परमात्मा, त्याच्या गळ्यामध्ये कोणता हार आहे ते चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुळसी हार गणा परमात्मा पांडुरंग परमात्मा, त्याच्या गळ्यामध्ये कोणता हार आहे, तर तुळशी हार गळा असे पितांबर. बरं तुळशीचाच का, तर देवाला तुळस फार आवडते म्हणून. अति प्रिय आवडे तुळशी देवाला तुळस फार आवडते म्हणून आपण देखील तिची आवड धारण करा. ती तुळस लावा आपल्या दारासमोर, आपल्या अंगणामध्ये तिचं वृंदावन वगैरे करा. कारण ज्या दारासमोर वृंदावन नसेल, तुळशीचं तुळस नसेल आणि त्याच्या मुखामध्ये नाम नसेल, अशा गरीब माणसाने जेवण करायचं का, नाही करायचं. जिस घर में तुलसी वृंदावन, जिस मुख नहीं राम, ओ घर जाकर 5 ग्रास ले, होए नरक समान. त्या माणसाच्या घरी जेवण करायचं. भगवंताचा प्राण आहे. जे काही भगवंताचे प्राण आपण म्हणतो त्यामध्ये संत आहे, त्यामध्ये पतिव्रता आहे, त्यामध्ये दानशूर आहेत, त्यामध्ये गुरु आहेत, त्यामध्ये तुळस माता केराधिक प्राण असं म्हटलेलं आहे. तुळस फार महत्वाची आहे. तिची सेवा करा तर ती आपला उद्धार करू शकते. लवंगनी तुळस करी पातकाचा नाश, अंगणी तुळस. मनामध्ये तुळस लावा, तिची सेवा करा, तिची जोपासना करा, त्याला वेळच्या वेळेला पाणी घाला. जेवढे तुम्ही तुळस टवटवीत ठेवणार तेवढा तुमचा संसार देखील ती तुळस टवटवीत ठेवणार.
तुळशीचा हार देवाच्या गळ्यामध्ये आहे आणि कमरेला पितांबर आहे. पीत म्हणजे पिवळं, अंबर म्हणजे वस्त्र. देवाच्या कमरेला जे वस्त्र आहे ते पिवळं वस्त्र, त्याला पितांबर असं म्हटलेलं आहे. आणि पितांबर शब्द देखील संतांच्या आवडीचा, तसा ध्यान शब्द आवडीचा आहे, तसा पितांबर शब्द देखील आवडीचा आहे. कासे पितांबर कस्तुरी तिलक कुंडल शोभे काना, कासे पितांबर कस्तुरी तिलक कुंडल शोभे काना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ वृंदावना मुरली माधवी तो गाणं, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ वृंदावना मुरली माधवी तो गाणं, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना. तुळशीहार गळा कासे पितांबर, काशेला म्हणजे कमरेला पितांबर. समाचरण सुंदर कासयाला पितांबर, ऐका ना. समाचरण सुंदर कासयाला पितांबर, कासयाला पितांबर. कासयाला म्हणजे कमरेला पितांबर आहे. तुळशीहार गळा काशी पितांबर असं जे रूप आहे ते मला फार आवडतं. आवडलेल्यानंतर हे गाणं भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, कमरेला पितांबर आहे. आणखी देवाच्या कानामध्ये काय, गळ्यामध्ये काय, त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरण सांगतो. कुंडले तळपती श्रवण, कंठे कौस्तुभमणी विराजित. मकर कुंडले तळपती कशा सर्वांना कानामध्ये, देवाच्या दोन्ही कानामध्ये कुंडल आहे आणि त्या कुंडलाचा आकार कसा आहे तर माशाच्या आकारासारखा आहे. मकर कुंडले तळपती, कुंडलाचे आकार भिन्न भिन्न आहे, पण भगवंताच्या कानामध्ये जे कुंडल त्याचा आकार मात्र माशाच्या आकारासारखा आहे. असं वर्णन. मकर कुंडले तळपती, श्रवणे कुंडले तिथे ढाल आहे का, असे बरेच प्रमाण असते. मकर कुंडले तळपती श्रवणे, दोन्ही कानामध्ये ते कुंडल चांगल्यापणे शोभतात. कंठी कौस्तुभाने विराजित, आणि कंठामध्ये गळ्यामध्ये कौस्तुभ नावाचा मणी आहे. जे काही 14 रत्न आहेत त्यापैकी हे एक रत्न आहे. समुद्र मंथनातून जे काही रत्न बाहेर आले त्यापैकी हे एक रत्न, पण कौस्तुभ नावाचं रत्न. सूर्याचा धल्लाळ आणि कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. देवाच्या कंठामध्ये कौस्तुभ नावाचा मणी आहे. एक रत्न आहे 14 रत्नापैकी. पूर्वीच्या काळी
फार मोठी घटना घडली की तो दुरासाचा शाप इंद्राला प्राप्त झाला काही चूक केल्यामुळे. आणि शेवटी मग तो शाप सर्व संपत्ती नष्ट झाली त्याद्वारा स्वर्गीय सर्व संपत्ती समुद्रामध्ये गेलं. सर्व देवांनी धाव घेतले भगवान विष्णूकडे. भगवान विष्णूने त्या सर्वांना मार्गदर्शन केलं की तुम्ही काय करा, समुद्रमंथन करा, याकरता रवी लागेल, याकरता दोर लागेल, याकरता सहकारी लागेल. तुम्ही रवी करा मंदर पर्वताची, दोर करा वासुकी सर्पाचा, सहकारी घ्या दैत्य लोकांचं. हे सगळं मार्गदर्शन भगवंताने केलं. प्रथम देव दैत्याकडे गेले, त्यांना विनंती केली की असा असा प्रकार आहे तर तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा. जर झाला तर तुम्हाला संपत्ती काही, आम्हाला संपत्ती काही, असं जागा वाटप केलं. मग सर्वजण एकत्रित आले. सर्वांनी तो पर्वत उचलला, समुद्रामध्ये टाकला. जगत तो धर्म असल्यामुळे ते खाली तळाला जाऊ लागला. समुद्र किती खूप त्याचा अंतर. शेवटी भगवंताने अवतार धारण केला. भगवान कासव झाले, अर्थात कूर्म अवतार म्हणतात त्याला. आणि नंतर मग वासुकीचा दोर केला, अर्थात मंथन सुरू झालं. आणि मंथन सुरू झाल्यानंतर एक एक रत्न बाहेर आलं. असे 14 रत्न बाहेर पडले. त्यापैकी एक असा श्लोक आहे पहा, तो आपण शक्यतो लग्नामध्ये ऐकत असतो. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरिश्चंद्रमा गाव कामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगन अश्वसप्तमुखी विषम हरिधनु शंखोमृतं चाबुधे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं कोर्या सदा मंगलम. पुढचं तर या श्लोकामध्ये 14 रत्न आलेले आहेत. पैकी भगवंताने लक्ष्मी नावाचं रत्न किंवा कौस्तुभ नावाचं रत्न भगवंताने आपल्याकडे घेतलं. एकच घेतलं, दोनच घेतले नाही, 4 का 5 रत्न भगवंताने घेतले. विठ्ठला त्यामध्ये लक्ष्मी, त्यामध्ये कौस्तुभ, त्यामध्ये शारण धनुष्य, त्यामध्ये शंख, अजून काय 4 झाले. काम केलं दुसरे घेतलं. आणि स्वर्गामध्ये अप्सरा घेतली. दारू दैत्याने घेतली, ते बेकार निघाले. देवाने हुशारी केली, त्यांना दारू दिली आणि यांनी अमृत घेतलं. विठ्ठला महाराज सांगतात, मकर कुंडले तळपती शरणी कंठी कौस्तुभ मणी मणी अनेक प्रकारचे आहेत. शमंतक मणी, चिंतामणी, दृष्टमणी, कौस्तुभमणी, बरेच मणी आहेत. मृदंगमणी, भरपूर मणी आहेत. तसं कौस्तुभ नावाचं मणी मकर कुंडले तळपती शरणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. असं गोड वर्णन महाराजांनी केलं भगवंताचं. एक म्हटलं तुम्ही फार देवाचं वर्णन केलं, पण त्या देवाचा आणि तुमचा काय संबंध आहे, त्याच्याशी काय संबंध आहे, त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाचे शेवटी तुका म्हणे माझे हे जे सर्व Hare
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडिले. तर महाराज बोलतात ज्याचं मी वर्णन केलं तोच भगवान परमात्मा माझं सर्व सुख आहे. आणि सर्वांच्या जीवनाचं सार म्हणजे सुखच आहे. बाकी सगळं आहे पण सुखच नाही तर त्याला काही किंमत नाही. सुख असावं. माणसाच्या जीवनाचं सार म्हणजे सुख आहे. आणि ते सुख देवाला पाहण्यामध्ये असं चिंतन आहे. जने म्हणे पाहिले रूप आणि पाहुणे झाले सुखरूप. आहे का रूप पाहत आलो चेनी देवाला पाहण्यामध्ये सुख प्राप्ती. तर ज्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा गाई चालू लागले, खेळ करू लागले, तर एके दिवशी भगवंताने खेळ सुरू केला. ज्या खेळाला आपण सध्या काय म्हणतो क्रिकेट, चेंडू फळीचा खेळ. तर भगवान म्हटले मी चेंडू मारतो तो सर्वांनी तुम्ही झेला. झेला रे झेला रे झेला, झेला रे झेला रे झेला, झेला झेला वरचे वरी झेला, झेला वरचे वरी झेला. हातीचे गमावे तो पाठीशी काय टोला. झेला रे झेला रे झेला. शेवटी भगवंताने चेंडू मारला आणि जे व्हायचं तेच झालं. चेंडू निसटला. कळंबाच्या झाडावर जाऊन तो अडकला गेला. तेच झाड म्हणजे नेमकं डोहाच्या तीरावर खालच्या डोहामध्ये नेमका विषारी कालिया नाग राहत होता. सगळं पाणी विषमय झालं होतं. तिथं जाणं म्हणजे मरणाला दुसरं आमंत्रणच नको असं ते खराब पाणी. तेव्हा सर्व गोपाळ घाबरले. पण भगवान म्हटले तुम्ही काय पुढे जाऊ नका आणि मरणाचं निमंत्रण घेऊ नका, मागेच राहा, मी जातो पुढे. भगवंताने पुढे धाव घेतली, झाडावरती गेले. चेंडू झाडावरच होता पण भगवंताने खाली हलवले, परिणाम चेंडू खाली पडला. तर त्याच्या निमित्ताने भगवंताला हे पुढचं काम करायचं होतं. कालिया नागाची अक्कलपट्टी करायची होती. कारण आहे पण चेंडू खाली पडल्यानंतर लगेच भगवंताने खाली उडी मारली. उडी मारल्यानंतर गोपाळाने विचार केला देव गेला, देव गेला. कृष्ण संपला. सर्व निश्चय केला की आता देव गेला. रडू लागले, आक्रोश करू लागले. कोणी म्हटले ही दुःखाची घटना त्याच्या घरी सांगणं आपलं काम आहे. सगळेच गोपाळ गावामध्ये रडत रडत आले. यशोदे ग तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. यशोदे ग तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. आपला मुलगा डोळ्यामध्ये बुडाला अशी कोण माताची सुखाने घरात थांबणार. आपल्या मुलाची दुःखाची वार्ता कानी पडल्यानंतर कोणती माता थांबली तर वेळी हळद समजा, वेळी हळद समजा. कृष्ण माता पटकन बाहेर पडले. मोठ्याने पुकारा केला, आरोळी मारली, आक्रोश केला. सर्व गाव जमा झालं. सर्व गाव त्यामध्ये पेंद्या नावाचा गोपाल थोडा वयस्कर असेल, मोठा असेल. पेंद्या सांगना हरीचा चेंडू पानात गेला कसा सांगना, पानात गेला कसा सांगना, पानात गेला कसा. असा कसा गेला तिथंच चालला. डायरेक्ट त्या दिशेने पडू लागले. यशोदा माता सर्वांच्या पुढे धाव घेऊ लागली. सर्वांनी विचार केला, अंदाज केला, अनुमान केले की आता यशोदा माता जीव ठेवत नाही, नक्कीच उडी मारणार. पण ज्या वेळेला तो डोह जवळ आला, काला भोर पाणी, त्याचं विषमय पाणी पाहिल्यानंतर मग मात्र ती माता सखी माता मागे सरे माय पाऊला मागे सरू लागली. भगवान तिथंच होते, काय दूर गेले नव्हते. भगवंताला पार करायचे होते. आपल्यासाठी कोण जीव देणार, कोण उडी मारणार. भगवंताने अंदाज केला, विचार केला की आता जिथं आपली सखी माताच उडी मारेल, बाकीच काय करेल. भगवान लगेच जिथं कालिया नाग निद्रिस्त होता, झोपलेला होता, तिथं भगवान जाऊन पोहोचले. तर त्याची पत्नी मात्र झाली होती. तिने भगवंताला पाहिला सकळ तिने निहाळून कोण्या जणाने विसरली. विसर्भा ती कैसा झालाय आता, जीवा म्हणे वाल्ला दिसतसे रूप गोजरे लहान, पाहता लोचन सुखावले. ऐका पाहता लोचन, त्याला फार मोठा आनंद झाला, फार मोठं सुख प्राप्त झालं. आणि त्याने विचार केला
अद्याप इथं कोणी आलंच नाही आणि येण्यासारखंच नाही. एवढा मोठा कोवळा बालक आलाच कसा त्याला विचारणारे बालका तू कोण आहेस, तुझा परिचय मला दे, तू कुठून आलास, तुझं नाव काय, तुझ्या आईचं नाव काय, बापाचं नाव काय, तुझी येण्याची दिशा कोणती, हे सगळं मला सांग. कौन दिशाते आयो रे बालक, कौन दिशाते आयो रे बालक, कौन तुम्हारो गाम है, कौन सखी के पुत्र कहिए, कौन तुम्हारो नाम है, कौन सखी के पुत्र कहिए, कौन तुम्हारो नाम है. सांग सविस्तर मला. भगवान गोड शब्दामध्ये सांगू लागले. तर हे नागिन ऐक माझं बोलणं. ती नागिनच होती ना मला. तिला वाचा भगवंताच्या मनात झालं तेच सगळं होतं बरं का. पूर्वी सर्प बोलायचे, पाखरं बोलायचे, हे का नाही, डोंगर उडायचे, त्याला पंख होते. पूर्वीचं वेगळं होतं. विठ्ठला बोलायचे. रामसेनेमध्ये काय वानरच होते ते सगळे बोलायचे. काय काय आता ते मुख्य झाले. काय केले काय. तर भगवान सांगू लागले पूर्व देशाते आयो रे नागिन, पूर्व देशाते आयो रे नागिन, गोकुल हमारो गाम है, माता यशोदा पिता नंद, जो कृष्ण हमारो नाम है, कृष्ण हमारो नाम है. तर माझं नाव कृष्ण, आईचं नाव यशोदा, पितानंद राज, गावाचं नाव गोकुळ आणि माझी येण्याची दिशा पूर्व. त्यापेक्षा काय सांगू. भगवान म्हटले तिला प्रेम निर्माण झालं. तर हे बालका तुझं बोलणं पाहून, तुझं रूप पाहून मला प्रेम निर्माण झालं. मला फार गोष्ट आहे. तो जर जागृत झाला तर तुझा फराळच करेल. तर या करता तू लवकर जा. आणि तू लवकर जाण्यासाठी मी तुला भरपूर सोनं नाणं देते. ले जा रे गलहार माला, 1.25 लाख की बोरिया, 1.25 लाख की बोरिया. मी तुला भरपूर सोनं नाणं, हिरे माणिक मोती सर्व देते, पण तू लवकर इथून जाता हो, चालता हो. म्हटले का. तर माझा मालक फार विचित्र आहे. तो जर जागा झाला तर तुला मारून टाकेल, खाऊन टाकेल. तर म्हणे त्याची भीती मला सांगायची नाही. मी नाही बा तर तुझ्या मालकाचा काळ. मी नाही बा तुझ्या मालकाचा काळ. मोठ्याने बोलू लागले. लगेच तो जागा झाला. कार्यानं कुठला लगेच डोळे केले, जोराचा फणा मारला. लगेच वेळच नाही. भगवंताने जोराचा बुक्का ठेवून दिला. एका बुक्क्यातच काम. कारण जगाची शक्ती त्या बुक्क्यात होती महाराज. एका बुक्क्यात काम झालं. त्याची सगळी मनी खिळखिळ झाली. अंगाचं पाणी झालं. अगदी गणित गात्र झाला. थंडच पडला. भगवंताने त्याला पकडलं, त्याला विसर टोचली आणि त्याच्यावर राहून भगवान नृत्य करू लागले. नंतर त्याला म्हटले आता तुला इथं थांबता येणार नाही. तुझ्यामुळे अनेक माणसं मेले असतील, अनेक पक्षी मेले, अनेक पशु मेले. याला कारण तू आहेस. तेव्हा तू इथं आता थांबायचंच नाही या डोहामध्ये. कोणता डोहा. कार्याचं. त्याच्या राहण्यामुळे त्याचं नावच कार्य डोह नाव पडलं. तुला थांबता येणारच नाही. मी जातो देवा. मी बाहेर का जात नाही. तुझा जो भक्त आहे गरुड माझ्या नेहमी माझ्या याच्यावर असतो, देखरेख ठेवून असतो. कुठं सापडेल, कुठं मिळेल अशा चर्चेत तो असतो, अशा चिंतनात तो असतो. म्हणून मी बाहेर पडत नाही. मग घेऊन इथंच राहा. जा म्हणे. माझा चरणस्पर्श करत झाल्यामुळे तुला एक द्वीप दाखवतो, रमणक नावाचं द्वीप दाखवतो. तिथं गरुड येणार नाही, तुला काही करणारच नाही. अशा प्रकारे भगवंताने कार्यानागाची आकारपट्टी केली. विठ्ठला पत्नीने भगवंताला निहाळून पाहिला सतळ त्याने निहाळून. कोण या जनाने विसरले विश्वात दिस कैसा झाला आता. जीवा म्हणे वाल्ला दिसत तसे रूप गोजेले रान पाहता लोचन सुखावले. का म्हणे माझे ह्याची सर्व सुखन पाहि नसे मुखन आवडीने विठोबा.
Hare